गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट सध्या आलेली आहे. गौरी आणि तिचा पती अनंत या दोघांच्याही शरीरावर काही जखमा आढळल्यात. प्रकरण गंभीर आहे, पण आजच्या व्हिडिओत आपण ते पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आता ज्या मंत्री आहेत पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे अनंत गर्जे याच्या पत्नीने आत्महत्या केली अशी बातमी समोर आली आणि राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर अनंत गर्जेला अटक करण्यात आली. त्याचबरोबर अनंत गर्जेची बहीण आणि जो भाऊ आहे त्या दोघांना अटक करण्यात आली. कारण काय, तर गौरीच्या आई वडिलांनी म्हटलंय की आमची मुलगी गौरी आत्महत्या करू शकत नाही, तिची हत्याच झाली, आरोप केला. त्याचबरोबर त्यांचे काही चाट वगैरे पुरावे आता तपासात सर्व समोर येत आहे. संशयाची सुई जी आहे ती अनंतकडे वळली आणि त्याला अटक करण्यात आली. काल अनंतला जे आहे कोर्टात ज्यावेळेस उभं केलं होतं, त्याची काल पोलीस कोठडी संपणार होती. त्यावेळेस पोलिसांनी आतापर्यंत तपास कुठपर्यंत आला हे कोर्टाला सांगितलं. गौरी आणि अनंत यांचे काही कॉल रेकॉर्डिंग जे आहेत ते पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याची माहिती जी आहे न्यायालयात त्यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी एक जी माहिती दिली ती कुठेतरी धक्कादायक आहे. अनंतच्या अंगावर एकूण 28 जखमा आहेत असं पोलिसांनी सांगितलं. त्याच वेळेस गौरीच्या गळ्याभोवती 2 जखमा असल्याचंही पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आता हे खून आहे का आत्महत्या आहे, या जखमांचं नेमकं कारण काय आहे तेही पाहिलं पाहिजे. यातली जी एक जखम आहे अनंतच्या अंगावरची, त्याचं कारण त्यानं हे सांगितलंय पोलिसांना तपासामध्ये की तो ज्या वेळेस घरी पोहोचला, गौरी फोन उचलत नव्हती म्हणून घरी पोहोचला आणि दरवाजा वाजवला, दरवाजा तिने उघडला नाही. तो रेफ्युजी एरियामधून खिडकीजवळ गेला, खिडकीतून आत डोकावलं तर गौरीने आत्महत्या केली होती, गळफास लावलेला होता असं त्यानं सांगितलं. त्यामुळे मी खिडकी जी आहे रेफ्युजी एरियातून जाताना लागते, ती खिडकी तोडायचा प्रयत्न केला, ती तोडून मी आत गेलो. ती तोडताना जी ग्रिल आहे ती ग्रिल माझ्या जी लागली आहे मला, त्याची ती हाताला झालेली जखम आहे असं त्यानं पोलिसांना त्या एका जखमेचं वर्णन सांगितलं. पण मग बाकीच्या 27 जखमा ज्या आहेत त्या कशा, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर या 27 जखमा नेमक्या त्याच दिवसच्या होत्या किंवा त्या आधीच्या काही दिवसांमधल्या होत्या, याचाही तपास आता पोलीस करतीलच. मात्र या 28 जखमा त्याच्या अंगावरच्या या कशा झाल्या त्याचं कारण आहे गौरी आणि अनंत मधले सततचे वाद, भांडणं. हे वाद जे आहेत त्यांचे ते फिजिकल व्हायचे, शारीरिक म्हणजे मारामारीवर ते यायचे आणि त्या मारामारीतून झालेल्या त्या जखमा होत्या. या नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत होते. ते कोणत्या नवरा बायकोमध्ये होतातच, मात्र हे वाद एवढे विकोपाला गेले होते की ते हाणामारीपर्यंत नवरा बायकोचे जायचे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य, या दोघांमधलं जे नातं होतं ते काय हे आपण समजू शकतो. आता वाद का व्हायचे तर हे तुम्ही आपण जो व्हिडिओ केलाय लेट्सअपच्या आपल्या चॅनलवर आहे, तुम्हाला मी तो एक सविस्तर व्हिडिओ केलाय, तरी पुन्हा एकदा एक रिवाइज करतो की हा अनंत गर्जेचं एक अफेअर होतं, ज्या अफेअर मधून जी बीडची तरुणी होती, महिला होती तिच्यासोबत, त्या अफेअर मधूनच ती कुठेतरी प्रेग्नंट झाली आणि तिचा गर्भपात झाला. आणि त्या गर्भपाताच्या वेळेस जे डॉक्टरांचं जे लेटर असतं गर्भपात संमती पत्र, त्याच्यावर त्या महिलेचं नाव आणि तिच्या पतीचं नाव म्हणून अनंत गर्जेचं नाव होतं. ज्यावेळेस यांनी घर शिफ्ट केलं त्यावेळेस तो जो कागद आहे, डॉक्युमेंट कागदपत्र आहेत ते त्या गौरीला सापडले आणि गौरीनं मग त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो काढून, त्याचा फोटो काढून तिच्या वडिलांना पाठवला. आणि त्यानंतर 2021चं ते प्रकरण होतं आणि त्यानंतर मग गौरीचा संशय वाढत गेला आणि कुठेतरी अनंत त्या अफेअर मधून बाहेर येऊ शकत नव्हता का, अशी परिस्थिती, अशी शंका येते. आणि अनंतला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठीच किंवा त्याला पुन्हा ते अफेअर बंद करण्यासाठीच गौरी त्याच्याशी भांडायची आणि या भांडणातून हा वाद एवढा विकोपाला गेला की मग शेवटी गौरीने आत्महत्या केली, असा एक पहिला कुठेतरी एक संशय व्यक्त होतो. दुसरी गोष्ट काय की मग त्या दिवशी खरंच हत्या का आत्महत्या. मग आता कॉल रेकॉर्डिंग मिळालेले आहेत, या जखमांच्या मागे ज्यावेळेस पोलीस तपास करतील त्यावेळेस ही गोष्ट समजूनच येईल. पण मात्र एक प्रश्न उभा राहतो की एक उच्च शिक्षित गरीब घरची मुलगी जी एक डेंटिस्ट आहे, दंत वैद्यक शास्त्रात पदवीधर आहे, अशा मुलीनं आत्महत्येचं पाऊल उचललं असेल का? कारण पोलिसांनी आणि बाकी लोकांनी सुद्धा, पत्रकारांनी सुद्धा गौरीच्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्यांच्यासोबत ती शिकायला होती, हॉस्टेलला राहायला होती, यांच्याशी सुद्धा संवाद साधला. त्या संवादातून त्या सर्वांनी हेच सांगितलं की गौरी जी आहे ही आत्महत्या करणारी नव्हती. ती खूप कणखर व्यक्तिमत्व स्वभावाची होती, ती लढणारी होती, रडणारी नव्हती. त्यामुळे गौरी आत्महत्या करू शकत नाही असं सर्वांनी सांगितलं. त्याचबरोबर गौरीच्या गळ्याभोवती जे जखमा आहेत, जो आपण म्हणतो फास घेतल्यानंतर उमटणारी जो व्रण असतो, तो व्रण सुद्धा डॉक्टरांच्या मते कुठेतरी आत्महत्येचा नाहीये, संशयास्पद आहे, घातपाताचा आहे असं वाटतं. डॉक्टरांचं प्राथमिक निरीक्षण ते आहे. आता लॅबमधनं रिपोर्ट येतील, सर्व काही होईल, त्यावेळेस या गोष्टींचा अजूनही जो आहे उलगडा होत राहील. त्यामुळे आता
अनंत गर्जे हा नेमका खरंच त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित होता का, त्यानं हा सर्व बनाव केला, गौरीनं आत्महत्या केली का तिची हत्या झाली, हे येणाऱ्या काळात कळेल. पण मात्र सध्या ही अपडेट आहे यातली की अनंतच्या अंगावर 28 जखमा आणि गौरीच्या अंगावर 2 जखमा ज्या तिच्या गळ्याभोवती आहेत. त्याचबरोबर पोलिसांना त्यांचं कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते आता पोलिसांच्या हाती आलंय. हे या संपूर्ण प्रकरणातले अपडेट आहेत जे मी लेट्सअपच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय. जसे जसे अपडेट या प्रकरणात येतील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. पाहत राहा लेट्सअप मराठी.